आपल्या इथं मागासवर्गीय आणि आदिवासींच्या मुलींना होतं, पण इतरांना नव्हतं. इतर समाजामध्ये पण गरीब वर्ग आहे. मग त्या मुली आम्हाला म्हणायच्या की आमचा काय दोष आहे की आम्ही गरीबाच्या पोटी जन्माला आलोय, आम्हाला पण मिळाले पाहिजे, आमचाही अधिकार आहे. बरोबर आहे, तो तिचा अधिकार आहे. म्हणून तिला डॉक्टर व्हायचं असेल, तिला इंजिनियर व्हायचं असेल, तिला कुठला कोर्स करायचा असेल, तर त्या पद्धतीनं तिचं शिक्षण आता राज्य सरकारने ती जबाबदारी घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल महिलांनो, जवळपास तो बोजा म्हणजे ती जबाबदारी 2,500 कोटी रुपये आम्हाला त्याच्याकरता खर्च येतोय. पण शेवटी आपण म्हणतो ना, घरातली एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब पुढे येतं, त्या प्रकारे आपल्याला करायचंय. आणि आता आपल्या घरातली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली एक देखील मुलीच्या मनामध्ये अशी भावना येता कामा नये, माझे आई वडील गरीब आहेत आणि म्हणून मला पुढचं शिक्षण घेता येत नाही, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत, त्यांच्या मागे शासन उभे आहोत. हा एक फार महत्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, थोडासा फॉर्म भरायला जरा लेट झाला तरी घाबरू नका. तुमचा फॉर्म यदा कदाचित काही माझ्या भगिनींचा ऑगस्ट मध्ये भरला गेला तरी देखील आम्ही त्यांना जुलैचे 1,500 रुपये देणार आहे, ऑगस्टचे 1,500 रुपये देणार आहे. त्याच्यामुळं असं काही मनात आणू नका. काय झालं, सुरुवातीला गर्दी इतकी झाली आणि महिलांना माझ्या वाटायला लागलं की काय होतंय आता, आपला चान्स जातोय का काय, मग आपला कसं काय होणार, आणि म्हणून गर्दी दाटी वाटी करायला लागले. त्याच्याकरता काही मगाशी व्हिडिओ मी सांगितलं, काही अटी मग आम्ही शिथिल केल्या. त्याच्यामध्ये एकाच महिलेला नाही, समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही महिला आहे आणि तुमच्या घरात 21 वर्षांच्या पुढची मुलगी पण घरामध्ये आहे, तर तिला पण तो लाभ आम्ही आता दिलेला आहे. म्हणजे एका घरात 2 महिलांना तो लाभ मिळणार. पण माझी महिलांना तुम्हाला विनंती आहे की हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये जो फॉर्म भरायचा, तुम्ही अर्ज करायचा आहे आणि तो फॉर्म भरत असताना कुठंही चुकीचं होऊन देऊ नका. कारण नंतर आम्ही पारदर्शकता येण्याच्या करता गावामध्ये ती लिस्ट लावणार की ही आमची माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भगिनी बसली आहे आणि तिच्या घरी माझ्या वतीप्रमाणे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे. ट्रॅक्टर असला तरी चालेल, पण दुसरं, कारण 4 चाकी वाहन असताना पुन्हा मग आम्ही कशाला 1,500 रुपये त्यांना द्यायचे. ज्या गरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे ना, ज्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे त्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुणी पुढे येऊ नका. मात्र जे मोलमजूर गोरगरीब महिला आहेत त्यांनी मात्र पुढे आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही अंदाज काढलाय, बारामतीमध्ये त्याची संख्या जवळपास 95,000 पर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे. त्या पद्धतीने आमची यंत्रणा सगळी काम करते, आमचे कार्यकर्ते पण त्या बाबतीमध्ये काम करतायत. आणि म्हणून मित्रांनो, भगिनींनो, तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन करण्याच्या करता तुम्हाला अंगणवाडी सेविका आमच्या प्रत्येक गावामध्ये आहेत, आमचे ग्रामसेवक आहेत, आमचे तलाठी आहेत, सेतू सेवा केंद्र आहेत, बचत CRP ज्याला म्हणतो ते आहेत, बचत गटाचे अध्यक्ष आहेत. अशा सगळ्यांची मदत घेऊन आपण हे ऑनलाईन करतोय. मला महाराष्ट्रात पण सांगितलं, अधिवेशनात पण आमदार महोदयांनी सांगितलं की दादा ऑनलाईन थोडी अडचण येते. भगिनींनो, कुठलीही योजना करताना सुरुवातीला थोड्या अडचणी येतात, लगेच काही अगदी सर्व, पण आम्ही जशा अडचणी येतील आणि जसं आमच्या लक्षात आणून देतील अधिकारी तशा त्या अडचणी दूर करू. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये आम्ही दुर्लक्षित करणार नाही.